सत्कार अजय आणि पूजा नेमाडे या दोघांनी करायचा आहे। अजय हा ताई आणि दादा आपल्याला सांगायचं आमचा हा चिरंजीव स्वतः चित्रपट निर्माता आहे आणि त्याचा खूप अनुभव आहे। पूजानं MSc केलं आहे। आदरणीय चंद्रकांत दादांच्या सत्कारासाठी नारायण इंगळे आणि शेखर घोंगुरे या दोघांनाही मी मंचावरती आमंत्रित करतो। नारायणराव आदरणीय चंद्रकांत दादांचा सत्कार नारायण आणि शेखर घारपुरे दादा नारायण आरएफओ झालाय, क्लास 1 अधिकारी झालाय आणि आमचा शेखर पोलीस झालाय। स्मृतिजी नारायण ने पुलिस समय अनाथालय में रहकर अभी वो फॉरेस्ट ऑफिसर बना है आणि नारायणसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आले बोले आमच्या या चिरंजीवानं। यानंतर एक विशेष सत्कार आदरणीय स्मृतिजाई दादांच्या हस्ते अशोक भाई मुंडेच्या यांचा आम्हाला करायचा आहे। आमचे भाऊ मोठे बंधू अशोक भाईला मी विनंती करतो भाई आपण पटकन मंचावरती यायचंय। समाजामधलं एक अतिशय आदरणीय नाव, भारतभर अनेक मठ मंदिर आणि शैक्षणिक संस्था गोशाळा अशा 18 संस्थांमध्ये अशोक भाई पदाधिकारी म्हणून काम करतायत। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था जे संघाचा एक आयाम आहे त्यामध्ये ते काम करतायत आणि 100 अधिक हिंदू जैन शीख आणि बौद्ध मतांना संघटित करण्याचं काम त्यांनी केलं। अशोक भाई तरपणचे संचालक झाले। भाई आपले मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना कायम लाभो। आपले खूप खूप आभार भाई। यानंतर मी माननीय शेतांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचा प्रस्तावित करा। आदरणीय स्मृतिबेन, आदरणीय दादा, माननीय अशोकजी आणि तर्पणवर नितांत प्रेम करणारे सगळे माझे बंधू आणि भगिनींनो, आजची मॅच कसोटीची होती असं वाटलं होतं। मग मधल्या काळात वाटलं होतं की ही 1 डे आहे, पण स्मृतिबेन आल्याला त्यांनी सांगितलं की 2020ची मॅच आहे, त्याची मॅच लवकर पास करायचं आहे। फक्त प्रास्ताविकात मी स्मृतीजी एकच गोष्ट सांगतो आणि स्मृतिजींना मराठी नाही देतो की आपण सगळेजण जे एवढ्या मोठ्या संख्येने 11 वाजता इथे जमा झाला, मी तुमचा विनंती आले या कार्यक्रमाला खूप आभार आपले। गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरभाई इथे आहेत, पटकन आपण मंचावरती यायचे। गोसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांना आपल्याला काही गिफ्ट्स या ठिकाणी द्यायचे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेकांजींनीच गोसेवा आयोग असावा याचा आवाज उठवला होता आणि आदरणीय स्मृतिताई आणि दादा या गोसेवा आयोगाच्या सदस्यांकडून आपला हा सन्मान या ठिकाणी होतोय। गोसेवा आयोगाचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो। या रिसर्च सेंटरचं उद्घाटन करायचं। आपण पडद्यावरती पाहू शकता हे रिसर्च सेंटर कसं असणार आहे। प्रतिभा सन्मान हा जो ज्यांनी चांगलं यश प्राप्त केलंय त्यांचा सत्कार करण्याचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। बरोबरीने अनाथ संशोधन व विकास अकादमी केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। त्या कार्यक्रमाला कोणाही सामान्य माणसाला स्मृतिजी मैं आपकी स्तुति कर रहा हूं की कोणाही सामान्य माणसाला आश्चर्य वाटेल की नाती काय असतात। तर श्रीकांत भारतीयाच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर जायचं आहे छत्तीसगडमध्ये दंतेवाड्याला। आता छत्तीसगडहून दंतेवाड्याला जाताना व्हाया मुंबई कसं जाता येतं मला माहित नाही, परंतु त्या श्रीकांतच्या प्रेमवटी व्हाया मुंबई चाललेल्या आहेत आणि 1 वाजता त्यांनी विमान उडवलं नाही तर तिथल्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये अडचण येणार आहे। त्यामुळे केवळ 10 मिनिटात त्यांना त्यांचं मनोगत मांडून इथून निघायचं आहे आणि 1 वाजता त्यांना त्यांचं विमान उडवायचं आहे। आश्चर्य म्हणजे आमच्यासारखे राज्याचे मंत्री 4-4 गाड्या मागे पुढे घेऊन फिरतात, त्यांच्या पुढे एकही गाडी नसल्यामुळे त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या।
मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे की आवडो न आवडो एक गाडी पुढे लागते की ज्यामुळे ट्रॅफिक क्लिअर होतं. अशा ऑल द वे आलेल्या स्मृती दिदी, व्यासपीठावर उपस्थित ही सगळी कल्पना ज्यांनी मांडली, कल्पना मांडता येते पण ती रुजवता येत नाही, तर ती रुजवली असे आमचे परममित्र श्रीकांत भारतीयजी, विधान परिषद सदस्य, त्यांच्या पत्नी शीतल भारतीय, व्यासपीठावर उपस्थित अशोक गुंदीजाजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की या कामाची नीट माहिती, नीट जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळेच सकाळचा वेळ हा कार्यक्रमाला सोयीचा नसताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. हे एक मोठं पुण्याचं काम आहे की जे कोणी ना कोणी करण्याची आवश्यकता होती, त्याची सुरुवात श्रीकांतने केली, त्याला सरकारने पाठबळ उभं केलं आणि करता करता 1% नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणापर्यंत हे पोहोचलेलं आहे आणि याची खूप वाढ होईल. श्रीकांत भेटल्यानंतर पहिला मी प्रश्न विचारत असतो की तर्पणचं काय चाललंय, तर्पणला लागणाऱ्या पैशांचं काय चाललंय. तर मला खूप आनंद होतो की माझाही व्यक्तिगत जीवनातला अनुभव असा आहे की या समाजामध्ये चांगल्या कामाला पैशाची अडचणच नाही. लोक वाट पाहत असतात की आम्हाला तुम्हाला द्यायचे आणि त्यामुळे हे काम अतिशय वाढावं यासाठी शासन पाठीशी राहील, परंतु अशी कामं शासनावर अवलंबून ठेवायचीच नसतात. मग त्याला 4 नियम येतात, मग त्याला एक कमिटी येते, त्याचा एक रिपोर्ट येतो आणि त्यातून हे देता येत नाही नावाचा निष्कर्ष निघतो. त्यामुळे सामाजिक संस्था, सामाजिक माणसं यांच्यातूनच हे सगळं काम होऊ शकेल. मी शुभेच्छा देतो आणि आता ह्याने दीदीना बोलण्याचा वेळ नाही घालवता मी दीदीना असं म्हणतो की आप अपना भाषण सुरू करेल. दादा ने चतुराई से मुझे दीदी कह दिया, ये बताना भूल गए कि इस मंच पर आज सबसे आयु में वरिष्ठ, अनुभव में वरिष्ठ दादा है. आज इस मंच पर राजनीति से संबंधित कोई भी संबोधन नहीं होगा. वो इसलिए क्योंकि ये मंच नीति का है, राजनीति का नहीं. ये मंच सेवा का है और ये मंच समाज के उत्कृष्ट सोच का है. मेरा पहला परिचय इसी ही सभागार के इर्द गिर्द आज से 20 साल पहले श्रीकांत भारतीय से हुआ. तब सास बहू करती थी तो श्रीकांत को 2 लोगों ने विशेष रूप से टीका करके कहा कि ये 60 साल की सास है, इसको तो युवा मोर्चा में क्यों काम दे रहा है. फिर एक टीका श्रीकांत पे और हुई, एक्टर है, अकल कम होगी, निष्ठा होगी नहीं, इसको तो क्यों काम दे रहा है. और देवी और सज्जनों, जिसने वो टीका की आज वो इस सभागार की पहली पंक्ति में यही सामने बैठा हुआ है. बोलू का संजय? त्याचं नाव आहे संजय केनेकर. हे आमचे वरिष्ठ नेता है. श्रीकांत ने आज से 20 साल पहले, क्या उम्र है मैं बोलूंगी नहीं, श्रीकांत ने उस वक्त कहा कि संजय मौका सबको देना चाहिए, फिर देखते हैं मौका पाने के बाद समाज को सशक्त करने के लिए ताई से कितना हो पाएगा, और जितना हो पाएगा अगर उस अध्ययन में हमसे कोई योगदान हो पाए, चाहे वो संस्कृति के विषय में हो, चाहे वो कला के विषय में हो, चाहे वो राजनीति के विषय में हो, अगर ताई अध्ययनशील रहेगी तो हम मदद करेंगे. 20 साल पहले उम्र मेरी तब 27 की थी. एक व्यक्ति का जो मुझसे कभी नहीं मिला, उसका ये विश्वास रखना
कि समाज कल्याण के संकल्प के साथ अगर कोई व्यक्ति आगे आता है तो उसे कम से कम एक मौका देना चाहिए। ये संयम रखना कि भले ही हम किसी को जानते ना हो, लेकिन ये विश्वास उत्कृष्ट है अपने आप में कि आप अपनी कंफर्ट जोन से बाहर निकल कर आए और आप कोई योगदान देना चाहते हैं। इस भावना को समझना अपने आप में एक पॉलिटिकली मैच्योर इंसान नहीं, बल्कि एक सोशली रिलायबल इंसान का प्रथम परिचय है जो श्रीकांत ने दिया। तब से लेकर अब तक भारतीय जनता पार्टी में संगठन की दृष्टि से, सरकार की दृष्टि से उत्कृष्ट कार्य करने वालों में से श्रीकांत भारतीय का नाम है। और 20 सालों के अंतराल में मैंने कभी भी श्रीकांत की किसी भी बात का विरोध नहीं किया, क्योंकि वी हैव ऑलवेज मेट ऑन द बैटलफील्ड ऑफ आइडियाज। और आइडिया जब तर्पण का आया तब दादा ने तो आज पक्षपात किया है, श्रेया को शीतल बोला है, तो मैंने बोला श्रीकांत को, ये ससुराल वालों में क्यों माहौल बिगाड़ रहे हैं। लेकिन ऑन द बैटलफील्ड ऑफ आइडियाज श्रेया और श्रीकांत का ये सोचना कि क्या हमने सामाजिक जीवन में इसलिए प्रवेश किया था कि सिर्फ राजनीतिक ऊंचाइयों को छुएंगे, या इसीलिए आज से 20 साल पहले, 25 साल पहले हमने ये संकल्प किया कि हमें सामाजिक कार्यों से जुड़ना है, ताकि जब हम ना रहें तब कोई तो ऐसा हो जो कहे कि आज मैं जहां हूं वहां पहुंचने के लिए कोई तो था जिसने मेरा साथ दिया, जिसने मेरा हाथ दिया। आज तक श्रीकांत का विरोध नहीं किया, आज करती हूं। इस मंच पर मैंने अनाथ शब्द सुना। जिस धरती को हम जननी कहते हैं, जब तक उस धरती को जननी कहते हैं तब तक उस पुण्य धरती पर विद्यमान कोई भी व्यक्ति अनाथ नहीं हो सकता। जब तक ये मां है श्रीकांत, तब तक माता पिता होने के बावजूद हम धन्य हैं, और जिनके परिवार में ये चुनौती है वो भी किसी रूप में अनाथ नहीं है। और इसका सबसे बड़ा प्रतीक ये है जो आज दादा पाटिल ने कहा कि जब उन्होंने चिंता की कि श्रीकांत तर्पण को आगे ले जाने के लिए क्या व्यवस्थाओं की कोई चुनौती है, तो श्रीकांत ने पलटकर बोला नहीं, ताकि राष्ट्र भर में अनाथ नहीं, द फर्स्ट सिटीजन्स ऑफ इंडिया, इनके संदर्भ में हम लोग रिसर्च कर पाए। अब चूंकि दादा जानते हैं कि हमारे संगठन का परिचय जब होता है तो हम कहते हैं कि संगठन नहीं, पार्टी नहीं, परिवार है। तो परिवार के दो लोग यहां बैठे हैं, एक कहने का नमस्कार करा सगळ्यांना, तो मैं केनेकर की ओर से और अपनी ओर से घोषणा करती हूं, पार्टी के परिचय के अलावा मेरा श्रीकांत से और श्रेया से आग्रह है कि जिस स्फूर्ति के साथ सृजन की भूमिका में आपने तर्पण फाउंडेशन को महाराष्ट्र में प्राण दिए, उसी प्रकार से तर्पण फाउंडेशन का आप देश की राजधानी में दिल्ली चैप्टर की शुरुआत करें। मैं फाउंडेशन की कार्यकर्ता बनकर आपको सहयोग दूंगा। औरंगाबाद चैप्टर की, संभाजीनगर चैप्टर की पूरी जिम्मेदारी कहने का 20 साल बाद जिनको मुझ पर थोड़ा बहुत सा डाउट था, have always remained unnoticed in progressive to Maharashtra. When these kids turned 8